रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। जत जिल्हा सांगलीतून म्हैसाळ योजनेचे पाणी चालले सांगोल्याला। उद्या पाणी उमदी कॅनलमधून न सोडले शेतकरी आंदोलन करून जलसमाधी घेण्याच्या तयारीत। राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष माननीय सुनील पवार यांनी दिला इशारा। जत तालुक्यातून 3 कॅनलमधून वितरितमधून पाणी सांगोला येथे सध्या सुरू आहे। प्रशासनाने बांध टाकून हे पाणी सांगोल्याला सोडले आहे। ॲक्च्युली जत तालुक्यातून 80% पाणी व 20% सांगोला येथे सोडण्याचा लवादामध्ये असतानासुद्धा 100% पाणी या कॅनलमधून सांगोला येथे सोडण्याचा प्रयत्न अधिकारी व कर्मचारी करत आहेत। त्यामुळे जत तालुका हा पूर्णपणे कोरडा व ठणठणीत राहिला असून याची गंभीरतेने दखल घेऊन आज आम्ही या कॅनलमध्ये भेट दिली व याची पाहणी केली। उद्या 1:30 ते 2 वाजेपर्यंत बांध काढून जत तालुक्याच्या घोलेश्वरपासून उमदीपर्यंत पाणी न सोडलेच सर्व शेतकरी या ठिकाणी आंदोलन करून जलसमाधी घेतील असा इशारा जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील पवार यांनी या ठिकाणी दिला आहे। आता आम्ही इथे जे उभा आहोत ते सांगोला वितरिका क्रमांक 2 आहे। त्याच्या पाठीमागची सांगोला वितरिका क्रमांक 1 वर पण आपण व्हिडिओ केला आहे आणि त्याच्या अगोदरचा जो सांगोल्याकडे सोननकडे जे चालू होतं पाणी त्याचा पण आपण व्हिडिओ केला आहे। तर या 3 कॅनलच्या 3 या वितरिकेमधून सांगोल्यासाठी पाणी चालू आहे। आता हे पाणी आता आम्ही जे दिशानिर्देश करतोय हे पाणी सांगोला, घेरडी, पारे, आंगिरगे इकडे चालू आहे आणि याच्या अगोदरचं पाणी ते सोननसाठी आणि पारे डिस्कसाठी चालू आहे। आता इथं ज्याप्रमाणे एखादा कालवा तोडल्यानंतर किंवा एखाद्या कालव्याचं डिस्ट्रॉय केल्यानंतर तिथे लोकांच्यावरती केसेस दाखल करतात, तुम्ही प्रशासन केस दाखल करते, तर प्रशासनानं हा बांध इथं अडवून सांगोल्याला पाणी देण्याचा इथे घाट घातलेला आहे। हा बांध अडवण्याचा अधिकार अजिबात प्रशासनाला नाही आहे। इथं हा बांध अडवून घेतलेला आहे, तिथं पाणी जास्तीत जास्त स्पीडनं सांगोल्याला जावं म्हणून हे पाणी इथं नियोजन केलं आहे। ह्याच्यापूर्वीचे 2 जे आउटलेट आहेत तिथं पण असंच केलेलं आहे। बांध अडवल्यात आणि कॅनलमध्ये माती टाकून दगडं माती टाकून पाणी अडवून ते सांगोल्याला पाणी नेण्याचं नियोजन चाललं आहे। वास्तविक पाहता हा या कालव्याचं नाव जत कालवा आहे। ह्या जत कालव्यामधून सांगोल्यासाठी आणि मंगळवेढा तालुक्यासाठी किंवा सोलापूर जिल्ह्यासाठी फक्त 20% पाणी जाणं अपेक्षित आहे, पण 80% पाणी जत तालुक्याला मिळालं पाहिजे असं पूर्वीचा एक लवादानुसार निर्णय आहे। पण आता सध्या जे चालू आहे ते पूर्ण 100% पाणी सांगोल्याला चालू आहे। सांगोल्याचे अधिकारी इथे कार्यरत आहेत म्हणून असं चालू आहे का सांगोल्याचे पुढारी दमदार आहेत आणि आमच्यातली पुढारी शेफ्टी घालून बसलेत म्हणून असं चालू आहे, हे काय आम्हाला समजत नाही। पण जे पाणी चालू आहे वरून येणारं म्हैसाळचं पूर्ण पाणी सांगोला तालुक्यासाठी चालू आहे आणि इथून जे खालची गाव आहेत, इथून मग घोलेश्वर असेल, येळवी असेल किंवा ते पासून ते पार उमदीपर्यंत सगळी गावं पाण्यापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान या प्रशासनाने केलेलं आहे। त्या प्रशासनाच्या निषेधार्थ आम्ही इथं आचारसंहिता आहे आम्हाला माहित आहे, 144 कलम लागू आहे हे देखील माहित आहे, पण शेतकऱ्याला कुठलेही कलम लागू होत नाही, काही नाही। उद्या आम्ही दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम प्रशासनाला आम्ही देत आहोत। त्याच्या अगोदर हे सगळे 3 बांध त्या इथल्या कॅनलमधले 3 बांध काढून हे पाणी पुन्हा खाली उमदीच्या दिशेनं जर नाही वळतं केलं तर आम्ही इथल्या उमदीपर्यंतच्या सगळे जे शेतकरी आहेत ते शेतकरी आम्ही उद्या इथं 12 वाजता बोलवणार आहोत। आचारसंहितेचा भंग आमच्याकडे होणार आहे, आम्हाला 100% माहित आहे, त्याची जाणीव पण आम्हाला आहे। आम्ही इथं सगळे ह्या पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये उरलेले सर्व आमचे शेतकरी ते जलसमाधी घेणार आहोत। त्याच्यापूर्वी जर उद्या 1 वाजल्याच्या अगोदर जर प्रशासनानं समजा आम्हाला जर मदत केली तर आम्ही प्रशासनाचे नेहमीच आभारी राहू। आम्हाला प्रशासनाशी वाद घ्यायचा नाही, पण आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे। आता मगाशी आम्ही घोषणा दिल्याप्रमाणे पाणी नाव आहे जतचं आणि पाणी चाललंय सांगोल्याला। किती दिवस देणार आहे पाणी? जवळजवळ 21 ते 22 दिवस झालं सलग पाणी सांगोल्याला चालू आहे। जतच्या शेतकऱ्याला एकही पाणी मिळत नाही, 1 थेंबी पाणी मिळत नाही। तर जतचा शेतकरी राहणार कसा, जगणार कसा? सध्या पिण्याच्या पाण्याचं एवढं मोठं दुर्भिक्ष आहे। आता ह्याच्यानंतर येळवीचा तलाव आहे, सनमडीचा तलाव आहे,
दोड नाल्याचा तलाव आहे, ह्याच्या खाली जवळजवळ 6 तलाव आहेत. ते 6 तलाव आपल्याला भरून घ्यायचे आहेत. पिण्याच्या पाण्याचं नियोजन करायचं आहे. शेतकऱ्यांची सध्या सगळी पिकं जी ह्या पाण्याच्या जीवावर जे नियोजन केलं ते सगळी पिकं आता वाळून चालली आहेत. त्या शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागला आहे. तर त्या त्रासापोटी आम्ही उद्या कायद्याचा भंग करून इथं येऊन जलसमाधी आम्ही घेणार आहोत. आमच्याकडे जवळजवळ एक 200 ते 300 शेतकऱ्यांचा संच उद्या इथे येणार आहे. जर त्यांनी जर समजा इथून पाणी नाही दिलं तर आम्ही इथून जोपर्यंत पाणी जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि त्याच्या अगोदर 1-2-3 माणसं इथं आत्महत्या करतील उद्या, याची प्रशासनानं नोंद घ्यावी. Press the bell icon on the YouTube and never miss another update.